आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत। आताच आली सर्वात महत्त्वाची बातमी। राज्यात आज शेतकऱ्याला पीक विमा मिळणार असं जरी म्हणलं तर काही हरकत पडणार नाही। कारण मुख्यमंत्री साहेबांनी 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही पीक विमा केंद्र सरकारकडून पगार पीक विमा मंजूर केला होता त्याचा दुसरा टप्पा आज अखेर शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार असल्याची बातमी आताच मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। बघा, आज जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 22,000 रुपयांचा पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची आताच महत्त्वाची बातमी बघा साहेबांनी आता पत्रकार परिषद घेऊन ही बातमी दिलेली आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा जमा करण्यासाठी थांबवण्यात आला होता। अखेर आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे। राज्यांचा पीक विमा बघा आता या ठिकाणी शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता निर्णय जारी झाला असून बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्याला आज मिळत आहे। तसेच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं बघा त्यांच्यासाठी सुद्धा एक विशेष पॅकेज या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने स्पष्टपणे जाहीर केला होता। बघा, दिवाळी पॅकेज, परंतु दिवाळी दिवशी शेतकऱ्याला मदत मिळाली नव्हती। मग बघा आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे हे आता आपण अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, एक विशेष यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली 16 जिल्ह्यांची। म्हणजे की बघा आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, त्यामागील बघा शेतकरी बांधवांनो आता त्यामधील 16 जिल्ह्यामध्ये आता वितरण होणार आहे। मागील दिवसांपर्यंत टोटल 6 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झालं होतं। बघा 30 जिल्हे अजून बाकी होते। बघा 30 जिल्हे बाकी असल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आज 16 जिल्ह्यांमध्ये पुढील या ठिकाणी बघा दिवशी उरलेले जे काही जिल्हे आहे बघा त्याचा नंबर आज लागला आहे। बघा आता दुसऱ्या दिवशी आता बघा म्हणजे की टोटल 2 ते 3 टप्प्यामध्ये वितरण करण्याचा निर्णय सरकारने ठरविलेला आहे। म्हणजे की बघा आज या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहे। राज्य सरकारकडे आता निधी उपलब्ध नव्हता, त्याचं कारण सुद्धा सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो बघा म्हणजे की बघा लाडकी बहीण योजना, जी काय लाडकी बहीण योजना आहे या योजनेमध्ये 1,500 रुपये सरकारला द्यावे लागतात, त्यामुळे निधीची कमतरता आली होती। परंतु आता तसं काही घडणार नाही। बघा आता या ठिकाणी केंद्र सरकारने निधी दिलेला लाडकी बहीण योजनेला वाटला होता, त्यामुळे अखेर मागील बघा आता या ठिकाणी 12,000 कोटी पीक विमा वाटण्यासाठी निधी केंद्र सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागवला होता। आज सकाळीच बघा आता राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये येऊन हा निधी पडलेला आहे। त्याचमुळे आज पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बघा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही आता पाहिलेलं पण आहे। बघा तुम्ही पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आज या ठिकाणी आली आहे। आज पीक विमा सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या 16 जिल्ह्यांना दिलेले आहे। अखेर बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा जमा होतोय। मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आता या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, जे काय शेतकऱ्यांवर परिस्थिती आली होती
होती. म्हणजे की बघा एकतर नुकसान झालं आणि दुसरीकडे पीक विमा पण मिळाला नाही. दिवाळीच्या दिवशी पण पॅकेज मिळालं नाही. हे तांत्रिक अडचणीमुळे घडलं होतं. परंतु बघा आज सकाळपासूनच तुम्हाला निधी मिळत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते. केंद्र सरकारकडून बघा तिकडून या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात आला होता. परंतु शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये काही केल्याने पीक विमा जमा करण्यात येत नव्हता. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पीक विमा जमा करण्यात येत नव्हता. तसेच राज्य सरकारकडे तिजोरीमध्ये पैसे नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांचं बँकेचं खातं आधार कार्डला लिंक बघा या ठिकाणी केलं नसल्यामुळे अशा गोष्टी या ठिकाणी घडल्या. ह्या कारणीभूत गोष्टी आहे. यामुळे लवकर पीक विमा मिळाला नाही असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पीक विमा मंजूर करून पण शेतकऱ्यांच्या खात्यातील पीक विमा मागील 2 महिने या ठिकाणी बघा जमा झाला नव्हता. अखेर आजपासून पुढील बघा 3 दिवस पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येईल बघा असं मुख्यमंत्री साहेबांनी आताच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. आज शेतकरी बांधवांनो फक्त आजसाठी या 16 जिल्ह्यांची यादी सरकारकडून आता जाहीर करण्यात आली. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना बघा आता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची प्रतीक्षा आज अखेर खऱ्या अर्थाने संपलेली आहे असं म्हणावं लागेल. आता बघा सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी सरकारच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया. यामध्ये आपलं नाव तुम्ही आता लगेच चेक करायचं आहे. आता या ठिकाणी 2022ला ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर बघा 2022चा तुम्ही पीक विमा भरला असेल त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती सरकारने दिली आहे. बघा 2023चं नुकसान झाले असेल आणि त्यावेळी तुम्ही पीक विमा भरला असेल बघा त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती सरकारने दिलेली आहे. बघा आणि 2024चं आता त्या ठिकाणी नुकसान झाले असेल आणि पीक विमा त्यावेळी तुम्ही बघा 2024 मध्ये भरला असेल. या बघा 3 वर्षांचा मिळून या 16 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. आताच तुम्ही पाहिलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी बघा 1840 कोटी रुपये पीक विम्याच्या या ठिकाणी आज मंजूर करून शेतकऱ्यांना वाटप करायचं सांगितलं आहे. मग आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे बघा. अखेर शेतकरी मित्रांनो हा पीक विमा दुसरा टप्पा म्हणजेच की शेवटचा टप्पा आता असणार आहे. कारण बघा पहिला टप्पा या ठिकाणी मागील 2 महिने झालं वाटप करण्यात येत होता. आता बघा दुसरा टप्पा स्वतः सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी पीक विमा वाटपाचे आदेश बघा आता कृषी विभागाकडून देण्यात आले आहे. हे 16 जिल्हे आता पात्र ठरलेले आहे. आज 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघा हा 3 वर्षांचा पीक विमा जमा होत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ते म्हणजे आता एकत्र सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकत्रित पीक विमा सोडण्यात येत आहे की नाही बघा याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी तुम्हाला जो काही पीक विमा येतोय तर तो डीबीटीच्या म्हणजे की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून येत असतो. डीबीटीचा एक नियम असतो. त्या ठिकाणी बघा 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका दिवसाला हा पीक विमा जमा होत असतो. जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत नसतो. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो डीबीटीने हे पैसे येत असल्याने एका दिवसामध्ये बघा 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येत असतात. त्यामुळे आज 10 लाख शेतकरी बघा आता या ठिकाणी बघा पुढील दिवशी 10 लाख शेतकरी आणि त्यानंतर 10 लाख शेतकरी असं या ठिकाणी 3 दिवसांमध्ये
पीक विमा वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आताच दिले. तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवाती या ठिकाणी पाहिलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हा खूप मोठा पीक विमा आहे. कारण बघा, 3 वर्षांचा पीक विमा 2022 पासून ते 2024 असं 3 वर्षांचा मिळून पीक विमा जास्त लाभ आता शेतकऱ्याला मिळत आहे. बघा आता या ठिकाणी किती मिळणार आहे तर बघा 22,000 रुपये 3 वर्षांचा मिळून हेक्टरी या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज जमा होणार आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटण्यासाठी आजपासून मुहूर्त लागल्याचं आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पीक विमा वाटप सुरू झालंय. काही तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया थांबली होती, परंतु शेतकरी बांधवांनो बघा आता लगेच आपण ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया. 16 जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय. परंतु बघा, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी अखेर डीबीटीचे बटन आता दाबलेलं आहे. त्यामुळे पुढील बघा 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला आता पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती या 16 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर बघा तुम्हाला मिळणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा सोडण्याचे आदेश आता या ठिकाणी आलेले आहेत. आजच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. अखेर पीक विमा वाटपाला आता मुहूर्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक गावाची आणि प्रत्येक जिल्ह्याची आता ठिकाणी वेगवेगळी रक्कम यादी सरकारच्या माध्यमातून आता व्हिडिओमध्ये अगदी 1 मिनिटामध्ये आपण पाहून घेऊया. प्रत्येक तालुक्याची रक्कम या ठिकाणी पीक विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला आता या ठिकाणी बघा आता काहीच्या ठिकाणी मिनिटांमध्ये सांगण्यात येत आहे. आता तुम्हाला समजणार आहे ते लक्षपूर्वक बघा. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीक विमा यादी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे. यामध्ये पहिला टप्पा शेतकऱ्याला किती या ठिकाणी वितरित झाला हे देखील सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटण्यात येणार आहे याची यादी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आता मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितल्या. तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी पाहायचं आहे. महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झाली आहे. गावानुसार यादी तुम्हाला आता आपण पुढे सांगूया. 2022 पासून ते 2024 बघा या 3 वर्षांची यादी सांगण्यात आली आहे. कोणत्याला या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे हे सुद्धा आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा सर्वात जास्त नुकसान झालेले पीक विमा म्हणजे भात पीक. बघा भात पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा हेक्टरी बघा आता या ठिकाणी जी काय मिळणार आहे म्हणजे की बघा 3 एकरचा बघा मिळून 1 हेक्टर असतो. त्यामुळे 3 एकरमध्ये तुमचं नुकसान झाले असेल तर बघा 3 हेक्टरला या ठिकाणी तुम्हाला हेक्टरी आता 50,000 रुपये इतका पीक विमा मिळणार आहे. बाजरी पिकाचं जर तुमचं काय नुकसान झाले असेल तर बघा शेतकरी बांधवांनो 32,000 रुपये प्रति हेक्टरी असं तुम्हाला देण्याचा निर्णय शासनाने सांगितलेला आहे. त्याचसोबत सोयाबीन पिकाला 3 वर्षांचा मिळून 55,000 रुपये हेक्टरी मंजूर करण्यात आला आहे. 2022 ते 2024ला जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मोठा लाभ मिळणार आहे. बघा मूग पीक असल्यास 28,000 रुपये बघा तुम्हाला मिळत आहेत. त्यासोबत शेतकरी बांधवांनो तूर पीक बघा तूर पिकाला 47,000 रुपये तुम्हाला मिळत आहे. कापूस पीक 60,000 रुपये हेक्टर तुम्हाला मिळत आहे. म्हणजे बघा हा वाढीव पीक विमा केंद्र सरकारने दिला आहे. पीक विमा वाटप होणारे 16 जिल्हे आता या ठिकाणी साहेबांनी सांगितलेले आहे. बघा शेतकरी बांधवांनो आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी 75% सरसकट तुमच्या खात्यावरती येत आहे. ज्यांचं नुकसान झालंय त्यांचा पंचनामा
करून 100% पीक विमा आज खात्यावरती जमा होत आहे असे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. 1800 कोटी आता मंजूर करण्यात आले आहे. बघा, अकोला जिल्हा 2,96,000 शेतकरी, लातूर, परभणी, बघा आता या ठिकाणी या 3 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढचे 3 जिल्हे आहे म्हणजे की बघा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. बघा आता या ठिकाणी भात आणि नाचणी पिकांसाठी हे आहेत म्हणजे की बघा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. त्यानंतर पुढचे 3 जिल्हे सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर हे आहेत. बघा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विमा सोडण्याचा निर्णय शासनाने आता स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा आता पुढील 3 जिल्हे म्हणजे की बघा बीड, जालना, धुळे आहेत. बघा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानंतर जे पुढचे 3 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे ते म्हणजे की चंद्रपूर, नाशिक आणि नागपूर या सुद्धा जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्याला आज मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण सरकारकडून डायरेक्ट माहिती मिळाली आहे. आज तुमच्या खात्यामध्ये याच महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होतोय. दिवाळीला शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही, परंतु बघा आज पीक विमा येतोय. शेतकरी बांधवांनो ही सर्वात मोठी बातमी तुम्हाला आज पाहायला मिळत आहे. धन्यवाद.